खूप खूप मजा येत आहे. खूप मजा येते. तिचं हा स्माईल तर बघा एकदा. अगं बाई. पहिल्यांदा आम्ही हा बलून स्प्रे करायचं घेतलं. हे मशीन छोटीशी खेळणं पहिल्यांदा घेतलं. अदरवाईज ती लंबावाला ते बॉटल सारखं असते ते वाला घेत होतो आम्ही. पण आता फर्स्ट टाइम हे घेतलं. पण इझी एक्साइटमेंट बघा तुझी. बाप रे. कधी कधी खोलून देते. पण यात आहे ना थोडंसं लिक्विड काढा. बॉटल ठेवा बाजूला, नाही तर पूर्ण फिनिश करते ती. थोडंसं चालाकी दिखानी पडता है, नाही तो. अगं बाई किती ते स्माईल ग. किती आनंद. थोडं सांगणार बिलकुल त्याने जसं केलं ना एकदम थोडं तसं. इकडे ये तू. इकडे ये माझ्याकडे. खूप आनंद होत आहे तुला. घे घे. का कसं करायचं पप्पा करून देतात. दे एकदा. खाली ठेव. ते खाली ठेव. गेलं. थोडंसं टाका बिलकुल, नाहीतर वाटीत टाकून द्या. ते तिला पकडता येणार नाही. हो ते बाजूला ठेवा. त्याला तुम्ही टाकले का नाही तिथे. थांब इकडे दे. मी करून दाखवते. दे बेटा. वाव. मज्जा येते तुला. वाव. खूप मजा येते तुला. छान. मुलांच्या आनंदासाठी लाईट बंद नाही करायचं. कशाला. आता नाही लाईट बंद करायचा. मुलांच्या आनंदासाठी काय काय करावं लागतं. दे. काळजी यांचं बालपण पुन्हा परत येणार नाही. हा आनंद डबल पुन्हा पुन्हा बघायला मिळणार नाही आपल्याला. त्यांचा आनंदच आपला मौल्यवान दागिना असं म्हणूयात आपण. तिला बरोबर व्यवस्थित जमत नाही. पण ती मीच खेळतो म्हणते. ती देते मला करायला पण तिला बरोबर जमत नाही. आता घेतली ती सध्या म्हणून ती बिझी. वाव किती सारे बबल्स आहे. वाव. तिला ॲप्रिशिएट करत राहायचं आपण. खूप छान. मज्जा येते मला. बाकी लोक म्हणतात की खेळणी किती घ्यायचं काय घ्यायचं. पण कधी कधी मला असं वाटतं ना आत्ताच तर ती खेळणी घेऊन मागते. पुन्हा जर ती मोठी झाली तर तिला समजायला लागेल की आपण नाही घेऊयात किंवा हे आपल्या काय कामाचं असं त्यांना वाटते. म्हणजे कोणकोणत्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आहे ना पटकन समजूतदारपणा येतो. त्यांना असं जाणवते की नको आता हे आपण घ्यायला नको. मम्मी बाबाला त्रास द्यायला नको. मम्मी पप्पाला त्रास द्यायला नको असं. माझी जी मोठी जाऊची मुलगी आहे ना ती तशी आहे. ती खरंच समजदार आहे. जी वस्तू कधी कधी पाहिजे ती जिद्दीने मागते. पण कधी कधी पाहिजे असतानाही सुद्धा ती नको म्हणते. असं समजूतदारपणा ती दाखवते. पण ते आत्तापासूनच का त्यांना त्यांचं बालपण जगू द्यायचं. नंतर ते ॲडजस्ट करायचंच आहे समोर. पण मी तर तुला ॲडजस्ट करू देणार नाही. जेवढं होईल तिच्या आनंदासाठी तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतच आहोत. तिचे पप्पा आणि मी. तर त्याच्यामुळे कारण की लहान सहान गोष्टीमुळेच त्यांचं बालपण जिवंत राहतो. त्यांना जगता येते असं मला वाटते स्पेशली. तुम्हाला काय वाटते. मी माझं मत सांगितलं तुम्हाला. तर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर अदू इकडे खेळत आहे. आता 7:30 वाजले. मला माझा स्वयंपाकाचा वेळसुद्धा झाला आहे. आता मी स्वयंपाक करते छान. मग भेटते तुम्हाला. काय बनवतेस तू. अंडा बनवत आहे. कुणासाठी. मम्मीसाठी बनवत आहे. वाव सो यमी. हां हो ना गरम आहे ना. मग
आला आता, ठीक आहे. तर मंडळी हा सायंकाळचाच व्हिडिओ आहे. स्वयंपाक वगैरे माझं डन झालं होतं. कूलरमधून हे ना थोडंफार पाणी लीक होत होतं. आता तर उन्हाळा लागला, तुम्हाला माहीतच आहे. कूलर वगैरे आमच्याकडे फायबरचंच आहे. तर त्या कूलरमधून हे ना पाणी थोडं लीक होत होतं, पण कुठून लीक होत होतं हे समजत नव्हतं. तर तेच आम्ही इकडे बघत होतो, तर तेच थोडंफार शूट केलेलं. आणि इकडे अहो बघताना हे ना अदू मध्ये करत होती. मी जसं म्हणत होती ती सुद्धा तसंच म्हणण्याचा प्रयत्न करत होती. आणि ती हे ना तुम्हाला इकडे सांगत होती की हे बघा इथे जाऊन इथे पाणी लीक होतं आहे, इथे पाणी लीक होतं आहे, हे बघा तुम्हाला दाखवत होती. तिथूनच पाणी लीक होत होतं. तर तेच थोडं व्यवस्थित करत होते अहो. तर ते सगळं व्यवस्थित झालं. आम्हाला लीक कुठे आहे तेही सापडलं आणि ते प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह झाली. तर अद्दूचंच मी इकडे थोडंफार शूट केली होती, कारण की अद्दू खूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती. हां, हो का, बरं.